आज गेले होते उदगीरच्या जत्रेला. जत्रेला जायचं म्हणून मी सकाळ सकाळी उठून स्वयंपाक बनवण्यासाठी घेतले. खेळायला आणि बघण्यासाठी जायचं म्हणलं तर माझे हात इतकं फास्ट पळतात की काम करण्यासाठी शेंगा बनवण्यासाठी आधी शेंगामध्येच लई वेळ जातो माझा. शेंगा तर बनवणारेवच पण एका साईडला दूधही ठेवावं म्हणले, नाहीतर ह्या फोडणीच्या वासानं दूध खराब होऊन जाईल. दूध तर तापलालंय पण एका साईडला भातही ठेवावं म्हणले लेकरांसाठी. मग एका साईडला धुवून तांदूळ थोडं मीठ टाकून कुकरला भात लावून घेतले. भाताहून आधी तापलं दूध घेतले काढून, मग घेतले शेंगाची भाजी करण्यासाठी फोडणी देऊन ठेवले. शेंगाच्या भाजीला म्हणले की बाई तुला लई वेळ लागते तर तोपर्यंत माझ्या भाकरी होत्यात म्हणून मी भाकरी घेतले करण्यासाठी. दन भाकरी केले. ती शेंगाची भाजी शिजोपर्यंत माझ्या भाकरीही झाल्या 5. उदगीरला जाताना चांगल्या रस्ता सोडून गेलो असल्या वक्त्या रस्त्यानं. जत्रेला तर गेलो होतो खेळण्यासाठी लई हौशीनं, पण तिथं होतं सर्व काही बंद. रात्रच्या चालू होतंय तिथलं. हे सर्व खेळायचं बंद असल्यामुळं जीव झाला नाराज. वाटलं होतं की दीदीचे पप्पा काय तर घे कानातले नाकातले हातातले म्हणतील म्हणून, पण ते म्हणले नाहीत. जत्रेमध्ये घेतली ह्या दोघाला चष्मे. मग आलो घरला. तर घरी आल्याच्या नंतर त्या खेळण्यासाठी बघा दोघाची कुस्ती लागली होती भावाभावाची.